हा सँडविचचे ब्रेड सुद्धा आम्ही घेतलेले आहेत. माझ्या हातातला फोन हिसकावून माझी बहीण आता बोलत, मी ऐका ती काय बोलण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आता आम्ही सेकंड फ्लोर वरती जाऊन मस्त सॉफ्ट टॉयज बघणार होतो, ते तुम्हालाही आम्ही दाखवतो. आमचं सॉफ्ट टॉयज घेण्याचं ठरलं होतं, पण मला नंतर आठवलं मला एक स्टीलची बॉटल सुद्धा हवी आहे. तर मी ही चूज केलं आणि बॉटल बघत होतो आणि माझ्या बहिणीला आता आठवण आलं की आपल्याला ट्रे सुद्धा घ्यायचे आहेत आणि मला बोलते तुझ्यासाठी घ्यायचे. बघा आता कप काढते, ट्रे काढते, माझं नाव घेऊन स्वतःच वापरणार आहे. आता दुसऱ्या सेक्शन मध्ये येऊन परत दुसऱ्या प्रकारची ट्रे ती एक्सप्लोर करत आहे. बघा जरा, इथे माझी बॉटल साईडलाच पडली आणि मी इथे प्लेटी घेते, ट्रे घेते. तर हे बघा, आता मी सॉफ्ट टॉयज आणलेले आहेत आणि आता काय माहिती मम्मी हो बोलते का नाही, पण पाहूयात. आता मी सॉफ्ट टॉयज घेताना सुद्धा तिला एक पॅन आणि तवा सर्व हे हवे. माझं इथे काही नाही. आता बघा, टॉयजच्या सेक्शन मध्ये येऊन ही स्वतः भावल्यांसोबत खेळत आहे आणि मला ब्लॉकच्या साईडने काढलेला आहे. इथे ब्लॉक माझा असून ही माझी बहीण इथे बाबू घेऊन खेळत आहे. आता कुठे मी या ब्लॉक मध्ये आलो. मला हे छोटे छोटेसे कार्टून, छोट्या छोट्या गाड्या आला चालू केलं. तेवढ्यात माझ्या बहिणीला परत आठवण झाली की अरे माझी बॉटल तिथेच राहिली. आता मला घरचे बोलतात की ही बॉटल नको घेऊस, तुला खूप छोटी आहे. आता तुम्हीच सांगा, मी छोटा तर मला छोटीच बॉटल लागणार ना, मी छोटा बॉटल छोटी. तर आता बघा, सगळी आपली शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही 5 तास घालवले डीमार्ट मध्ये. 5 तास तुम्ही विचार करा मित्रांनो, इतका वेळ कोणी काय करत असेल डीमार्ट मध्ये. तर आता मी म्हणलं डीमार्ट मध्ये आलोय तर मी आता बोलता बोलता म्हणणार हे सगळं तर ब्लॉग मध्ये आली. बघा गाईज, आताच प्रथमेशने जे सांगितलं चीज पॉपकॉर्न बद्दल, तेच मी बोलायला आले होते. तर तर आता गाईज घरी जायची आजच्यासाठी वेळ झालेली एवढंच. आहे. मला